नमस्कार, स्वागत आहे शिवाई किचन रेसिपीमध्ये. आपण आज बनवणार आहोत उपासाचे आप्पे. त्यासाठी लागणारं साहित्य: शाबू, हे मी पहिले 3 ते 4 तास भिजत घातला होता. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 बटाटी खिसून घ्यायची आणि धुवून घ्यायची. आणि त्यासाठी लागणार आहे लाल तिखट 1 चमचा मोठा, मीठ 1 चमचा मोठा आणि शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घ्यायचं. जरासं मोठं ठेवायचं आणि हे आपण सगळं एकत्र करून असं एक मोठा गोळा असा मळून करून घेऊया. कणिक मळतो तसं मळूया आपण याला. असा कणकीचा गोळा मळल्यासारखं मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे आप्पे करायचे. असे गोल 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 छोटं छोटं गोल गोल बनवून घेऊया. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आपण हे आता आप्याच्या भांड्याला लावूया. तोपर्यंत आता आपण ह्या आप्याबरोबर खायला चटणी बनवूया. चटणीसाठी लागणारे साहित्य: मी ओला नारळ घेतला इथं अर्धा, छोटे छोटे काप करून. हिरवी मिरची घेतली 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या. ही 1 वाटी ताक घेतले. ताक नसेल तर दही पण चालते, तुमच्याकडे दही असलं तर. आणि थोडं अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे साखर. ही आपण आता मिक्सरला मिरची आणि ही मिक्सरला खोबरं आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेऊया. खोबरं टाकले, मिरची टाकू. हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडंसं ताक घालूया आता ह्याच्यात आणि एकजीव होईपर्यंत फिरवूया. आता कशी अशी चटणी झाली आपली तयार. आपण अशी आता चटणी घेतलेली करून आपण त्याला फोडणी देऊया. आता थोडं तेल टाकू. हे आपण असं आप्पे लावून घेतलेत. आता चटणी आपण केलेली घेऊया आता आपल्या. आता ही आपण बनवली चटणी. ही आप्पे छोटे वडे म्हणले तरी चालेल, काही कमी तेलात आपल्या